नमस्कार, मी प्रशांत फाटक। आज कार्तिक शुक्ल षष्ठी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहुयात काही ठळक घडामोडी। ठाण्यात मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण। ठाणे शहरासह भिवंडी शहरात छठपूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी आणि आपल्या दवाखान्यातल्या डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बँक गॅरंटीतून देणार। महापालिका आयुक्त सौरव राव यांनी आरोग्य विभागाला दिले निर्देश। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते। आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतेही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता। यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा। आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या काही अंतरावर नितीन कंपनी चौकात लावण्यात आलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे। या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांना एकत्र आणत महाराष्ट्राचं स्वप्न साकार झाल्याचं भाकीत करत आहेत। विशेष म्हणजे या बॅनरवर तिघांच्या फोटोमागे महाराष्ट्राचा नकाशा काढत मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोष करताना दाखवण्यात आले आहेत। पनवेल येथील तळोजा परिसर असलेल्या एका फार्म हाऊसच्या बाथरूममध्ये आंघोळ करण्याकरता गेलेल्या महिलांचे व्हिडिओ शूटिंग करून अश्लील चित्रण करत असताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे। या प्रकरणी रियांस फार्म हाऊसचे मॅनेजर मनोज भगवान चौधरी याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी मनोज चौधरी याला अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम कदम यांनी दिली आहे। बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या नागरिकांच्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असलेला छठ पूजेचा उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सूर्याला अर्घ्य अर्पण करून भक्तांनी पारंपरिक पद्धतीने पूजा केली। ठाण्यासह भिवंडी शहरात उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यात असून वऱ्हाळ तलाव आणि कामवारी नदी किनारी शेकडो भाविक, विशेषतः महिलांनी आज सायंकाळी छठ पूजा साजरी केली। पूजास्थळांवर भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तसेच महानगरपालिकेकडूनही पूजेच्या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या। रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते। आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतेही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता। यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा। आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं
दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे 3.25 कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसेच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रकमा ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत. आवश्यकतेनुसार त्या रकमांमधनं आपल्या दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार आणि जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहेत. त्या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे. त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरता ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्रांच्या जोडीने केंद्र शासनाच्या योजनेतनं नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत 43 दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत आणखीन 25 दवाखाने नोव्हेंबर 2025च्या अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. आपला दवाखाना या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून सातत्याने वृत्त येत आहेत. त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकले असल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी महापालिका मुख्यालयातले काही नरेंद्र बल्ला सभागृह येथे पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली. उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेत या संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद केली. त्यावेळी महापालिकेच्या माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे उपस्थित होत्या. आगामी काळात भारतातली मत्स्यसंपदा मोठ्या प्रमाणात वाढणार असून सहकारातनं मत्स्य व्यवसायाला नवी गती मिळेल. या माध्यमातून छोट्या मोठ्या मच्छीमारांना थेट फायदा होईल आणि त्यांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. खोल समुद्रातल्या मासेमारी नौकांचा उद्घाटन सोहळा आज अमित शहा यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी अमित शहा यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात 2 मच्छीमार सोसायट्यांना मासेमारी नौकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढील 5 वर्षात दूध डेअरी, साखर कारखाने आणि बाजार समित्यांप्रमाणे मत्स्य व्यवसायालाही संघटित तंत्र उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यामुळे मच्छीमारांच्या आयुष्यात समृद्धी येईल असे शहा यांनी सांगितले. मासेमारी नौकांच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय केल्यास त्याचा थेट फायदा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक मच्छीमाराच्या खिशात जाणार आहे. आणखी अशा 14 मासेमारी नौका देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून केंद्र सरकारच्या मत्स्य आणि सहकार विभागांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 200 मासेमारी नौका मच्छीमार बांधवांना देण्यात येतील असेही शहा यांनी नमूद केले. या नौकाद्वारे तब्बल 25 दिवस खोल समुद्रात राहून मासेमारी करता येणार आहे. एकाच वेळी 20 टन मासे वाहून नेण्याची क्षमता या नौकांकडे आहे. समुद्रात समन्वय साधण्याकरता इतर काही मोठ्या जहाजांचाही समावेश असेल असे शहा यांनी स्पष्ट केले. या नौकांमध्ये राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याची आग्रही मागणी ठाणे लोकसभेचे खासदार, रेल्वे सल्लागार समिती सदस्य नरेश म्हस्के यांनी 6 महिन्यांपूर्वी दक्षिण रेल्वेच्या प्रबंधकांकडे केली होती. खासदार नरेश म्हस्के यांची मागणी मान्य झाली असून शनिवारी रेल्वे प्रशासनाने अधिकृतपणे रेल्वे स्थानकाचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर असे केले असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यातल्या संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगर या 3 ऐतिहासिक शहरांचे नामांतर केले आहे. मात्र रेल्वेच्या कामकाजात जुन्या नावांचा वापर केला जात आहे. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ॲप्सवर नवीन स्थानकांची नावे तसेच कोड बदलण्याची सूचना ठाणे लोकसभेचे खासदार आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना 29 मे 2025च्या पत्राद्वारे केली होती. खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर उस्मानाबादचे धाराशिव, अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतरण करण्यात आले आहे. आता औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले असून त्याचा नवीन कोड CPSN असा आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते.
आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. ठाणे शहरासह भिवंडी शहरात छठपूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी. आणि आपल्या दवाखान्यातल्या डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बँक गॅरंटीतून देणार. महापालिका आयुक्त सौरव राव यांनी आरोग्य विभागाला दिले निर्देश. या होत्या ठाणे वार्ता. आमची एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.